नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पाहत आहोत। याच्या अगोदर आपले 5 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 6th लेक्चर आहे। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट पाहतोय। प्रॅक्टिस सेटच्या अगोदरचे टेक्स्ट बुक मधले जे क्वेश्चन पाहतोय, हा एक क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे। हा झाल्याच्या नंतर आपण प्रॅक्टिस सेट 5.3 बघूया। ठीक आहे, हा क्वेश्चन लिहिलेला आहे, थोडासा क्वेश्चन मोठा आहे, ठीक आहे, आणि वेळ लागणार आहे। अशा प्रकारचा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 4 मार्क्ससाठी विचारला जातो, जास्तीत जास्त मार्क्ससाठी विचारला जातो। आणि हा अशा प्रकारचा क्वेश्चन का आहे, अवघड आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स देऊन जाणारा पण आहे। पहा, तर व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचे पहिल्यांदा, कारण ह्या टॉपिकमध्ये प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर तसा सोपा आहे, परंतु याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश मीडियमचे मुलं असाल किंवा सेमीचे असाल आणि ज्यांची इंग्लिश वीक आहे त्यांना इंग्लिश कळत नाही आणि क्वेश्चन काय म्हणते हे समजत नाही, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सोडवता येत नाही। जर तुम्हाला एकदाचं कळलं की क्वेश्चन काय म्हणते तर तुम्हाला आरामशीर सोडवता येते। त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, क्वेश्चन हा व्यवस्थित वाचावा लागणार आहे। तर पहा, आपण क्वेश्चन एकदा व्यवस्थित काय करूया, क्वेश्चन एकदा व्यवस्थित रीड करून घेऊया। पहा, तर पहा काय आहे क्वेश्चन नंबर 4, 2 डायस आर रोल्ड। पहा, तुमच्या क्वेश्चनमध्ये किती डायस रोल करायला सांगितले त्यांनी, 2 डायस आर रोल्ड। तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या परीक्षेमध्ये किती डायस रोल करायला सांगतील। रोल म्हणजे आपण जेव्हा लुडो खेळता, तुम्ही लुडो खेळताना तुमच्याकडे किती डायस असते, 1 असते। अशा प्रकारचे तुम्ही जर 2 डायस यूज केल्या तर तशा प्रकारचा क्वेश्चन आहे। जसं तुम्ही एक कॉइन हवेमध्ये फेकल्यानंतर तुम्हाला काय मिळते, प्रोबॅबिलिटी आहे का नाही, सॅम्पल स्पेस एच किंवा टी म्हणजे हेड किंवा टेल भेटते। तसंच तुम्ही एक जर डाय यूज केल्या तर 1 2 6 मिळते आणि 2 जर हे केलं तर काय काय मिळते ते आपल्याला पाहायचं। तर पहा, तर काय आहे, 2 डायस आर रोल्ड, राईट द सॅम्पल स्पेस यस। तर काय करायचं, 2 डायस रोल केल्याच्या नंतर आपल्याला सॅम्पल स्पेस यस लिहायचं आहे। अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स ज्याला आपण एन ऑफ एस म्हणतो ते पण लिहायचं आहे। ऑल्सो राईट इव्हेंट्स, काही इव्हेंट्स तुम्हाला दिलेत ते इव्हेंट्स पण लिहायचे। ऑल्सो राईट इव्हेंट्स अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स जसं एन ऑफ एस आपण लिहितो आहे का नाही सॅम्पल स्पेसमध्ये, तसं नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आपल्याला इव्हेंट्समधले लिहायचे इन द इव्हेंट। ठीक आहे, इन द इव्हेंट अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन वेगवेगळ्या दिलेले आहेत। तर पहा, पहिली कंडिशन काय आहे, आता हे नंतर वाचूया आपण। पहिल्यांदा काय करू, 2 डायस आर रोल्ड, तर 2 डायस रोल्डच्या नंतर सॅम्पल स्पेस काय येईल ते आपल्याला बघायचं आहे। तर पहा, सोल्युशन पहा, सोल्युशन, तर 2 डायस जर रोल केल्यानंतर सोल्युशन काय येते पहा। तर सॅम्पल स्पेस पहिल्यांदा लिहून घेऊया। सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय येणार आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे। पहा, तर तुम्हाला 1 पहिल्या डायसवर तुम्हाला 1 मिळू शकतो, दुसऱ्या डायसवर पण 1 मिळू शकतो। त्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या डायसवर 1 मिळू शकतो, दुसऱ्या डायसवर 2 मिळू शकतो, आहे का नाही। म्हणजे तुम्ही 2 आहे का नाही, 2 फासे हवेत फेकल्यानंतर पहा काय मिळते ते। पहिल्यावर 1 घ्यायचं, कसं काढायचं हे तुम्हाला याच्या अगोदर सांगितले। कशा प्रकारचं 2 डायस आर रोल केलं तर आपल्याला कशा प्रकारचं लिहायचं सॅम्पल स्पेस मी सांगितलेले। ठीक आहे, हे 1 आपण घेऊ स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर इकडं 1 2 3 4 5 अप टू 6 पर्यंत घेणार आहे। 1,3 मिळेल इथे, त्याच्यानंतर 1, इथं काय मिळेल तुमचं, त्याच्यानंतर हे इथं कॉमा असेल प्रत्येकाच्यामध्ये। ठीक आहे, ह्याच्यामध्ये कॉमा असेल। ठीक आहे, पहा इथं पण कॉमा असेल आणि ह्याच्यामध्ये पण कॉमा असेल। हा पहिल्या डायसवरला नंबर असेल, दुसऱ्यावरला। ठीक आहे, हा 1,4 असेल, त्याच्यानंतर हा 1,5 असेल आणि त्याच्यानंतर हा तुमचा 1,6 असेल। ठीक आहे, 6 पर्यंतच घेऊ आपण, 6च्या पुढे जास्त घेणार नाही। ठीक आहे, कारण अशा प्रकारे पहिल्या याच्यामध्ये लाईनमध्ये काय करायचं, 6 पर्यंत हे 1 घ्यायचं आणि इकडे 6 पर्यंतच घ्यायचं, कारण तुम्हाला काही राहिले काय तर लगेच कोणतं जर विसरलं असेल तर तुमच्या लक्षात लवकर येते, त्याच्यामुळं 6 पर्यंतच घ्यायचं। त्याच्यानंतर आता इथं 1 घेतला होता आपण, इकडं 1 2 3 4 5 6 हे सेमच ठेवायचं, 1 2 3 5 4 6 पर्यंत। फक्त इथं काय करायचं, दुसऱ्या लाईनला इथं 1 घेतला होता तर इथं 2 घ्यायचं। ठीक आहे, आता 2, इकडं 1 2 3 सेमच ठेवायचं, 1 2, 1 त्याच्यानंतर 2, 2 इथं काय येईल तुमचं 2, आणि शक्यतो तर काय करायचं आपण, शक्यतो तर एका खाली एक लिहायचं। ठीक आहे, थोडंफार कमी जास्त झालं तरी चालते। 2,3 असेल तुमचं, त्याच्यानंतर हे काय असेल तुमचं 2,4 असेल, त्याच्यानंतर हे काय असेल तुमचं 2,5 असेल आणि हे काय असेल तुमचं 2,6 असेल। तर अशा प्रकारे 6 पर्यंत घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं काय घ्यायचं, इथं 3 घ्यायचे, 3,1 पहा, 3,2 त्याच्यानंतर तुमचं काय असेल 3,3 असेल। ठीक आहे, 3,3 असेल, त्याच्यानंतर तुमचं 3,4
मी फास्टमध्ये लिहून टाकतो आता, ठीक आहे, सांगणार नाही, फास्टमध्ये लिहून टाकतो, ठीक आहे. 3,4 3,5 त्याच्यानंतर तुमचं 3,6, ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुमचं इथं काय असेल 4, त्याच्यानंतर इथं असेल 5 आणि याच्यात असेल तुमचं 6, ठीक आहे. तर 1 2 3 4 5 6, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला इकडं 1 असेल, त्याच्यानंतर 4,2, त्याच्यानंतर 4,3, त्याच्यानंतर तुमचं 4,4, त्याच्यानंतर तुमचं 4,5, त्याच्यानंतर तुमचं 4,6, त्याच्यानंतर इकडे काय असेल 5,1, त्याच्यानंतर हा कॉमा आहे, ठीक आहे, 5,2, त्याच्यानंतर तुमचा 5,3, त्याच्यानंतर तुमचा 5,4, त्याच्यानंतर तुमचा 5,5 आणि त्याच्यानंतर तुमचा लास्ट असेल 5,6, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा लास्टला काय असेल 6,1 असेल, 6,1, 6,2, 6,3, 6,4, 6,5, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्टला 6,6. तर अशा प्रकारे लिहिणं झालेलं आहे. आता हे एवढं व्यवस्थित एवढं असं एकदम सुटसुटीत लिहायचं, 1-2 लाईन आले त्याच्यानंतर लिहिता आले नाहीत, कारण आपल्याकडे जागा कमी आहे, त्याच्यामुळे आपण लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं तुमचं सॅम्पल स्पेस, हे कर्ली ब्रॅकेट काय करायचं, क्लोज करून टाकायचं, क्लोज केलेलं आहे. तर अशा प्रकारचे किती एंट्री येणार, एका लाईनला 6 आहेत, आहे का नाही, दुसऱ्या 6, तिसऱ्या 6, चौथ्या 6, पाचव्या 6, सहाव्या 6, 6 हे जर केलं तर 6 6 36 येईल. मग इथंच लिहितो मी तुमचं देअरफॉर तुमचं, किंवा खाली लिहू आपण, देअरफॉर तुमचं एन ऑफ एस किती असणार आहे, एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉईंट किती असणार आहेत, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आहे तुमचे 36 आहे, ठीक आहे. मोजून बघा वाटलं तर, 2 डायस रोल केल्यानंतर हे 36 येतात. तुमच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त इथपर्यंत विचारलं जाते, 3 डायसचं काय विचारलं जात नाही. आता हे तुमचं सॅम्पल स्पेस झालेलं आहे. आता याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन काय आहे पहा, तर पहिला क्वेश्चन आहे, आता हे इथपर्यंत 2 डायस आर रोल्ड, राईट द सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इथपर्यंत झाले तुमचा क्वेश्चन सोडून, ठीक आहे. इथून पुढे ऑल्सो राईट इव्हेंट्स अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता हे इव्हेंट्स वगैरे ते दिलेले आहेत तुम्हाला, हे सोडायचे आहेत तुम्हाला हे इव्हेंट्स. आता जसं की पहिला इव्हेंट दिलेला आहे, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ प्राईम नंबर. तुम्हाला पहिली कंडिशन काय दिलेली आहे, सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेस का आहे, अपर फेसवरला तुमचा का आहे, प्राईम नंबर आहे. पहा आता तुम्ही कधीशी आपण काय करता, लुडो खेळले असाल, तुम्ही सगळ्या जणांनी लुडो खेळले असाल. लुडो खेळल्यावर आता समजा अशा प्रकारचा तुमचं लुडो पडतो, त्याच्यामध्ये तुमचा अप्पर फेस म्हणजे जे वर आहे, तुम्ही प्रेस केल्यानंतर आहे का नाही, त्या डायला प्रेस केल्यानंतर काहीतरी 1 पडते तुम्हाला, किंवा अशा प्रकारचे तुम्हाला 6 मिळतात, ठीक आहे, काही मिळतात, सगळ्यांना 6 पाहिजे असतात, 6 मिळतात. म्हणजे जे वर तुम्हाला दिसते, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही लुडो खेळताना जे पडते त्याला म्हणतो आपण अप्पर फेस. कळलं असेल अप्पर फेस. मग अप्पर फेस म्हणजे हेच असेल तुमचं, म्हणजे वरला जे मिळते ते, म्हणजे हे सगळ्यापैकी तुमचे हे अप्पर फेस आहेत. अप्पर फेस म्हणजे काय कळलं तुम्हाला, जेव्हा तुम्ही खेळताना जे काही पडतात तुम्हाला लुडो खेळताना, आहे का नाही, आणि आपण तेवढ्या याच्याने आपली जी काय आहे प्यादी आहे ते पुढे जाते, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो अप्पर फेस, ठीक आहे. तर ते पहा, ते सोडायचं. सम ऑफ द डिजिट्स क्वेश्चन पहा, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज अ प्राईम नंबर. म्हणजे हे अप्पर फेसवरला प्राईम नंबर पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय माहीत पाहिजे, इथं प्राईम नंबर काय आहेत हे पण माहीत पाहिजे. प्राईम नंबर काय आहेत, कशाला प्राईम नंबर म्हणतो आपण, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आता प्राईम नंबर काय आहे, मी बेसिक्स एक लेक्चर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्राईम नंबर काय आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी शॉर्टमध्ये तुम्हाला प्राईम नंबर कोणते आहेत ते सांगतो मी तुम्हाला, आहे ठीक आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, तुमचे 17, 19, 23 हे तुमचे डॅश ऑन, हे काय तुमचे प्राईम नंबर आहेत. प्राईम नंबरचं काय आहे पहा, प्राईम नंबरचे जे फॅक्टर्स असतात फक्त 2 असतात त्या, आणि दुसरे वैशिष्ट्य काय, प्राईम नंबरला तर तुम्ही कशानं डिवाईड करायला प्रयत्न केला तर दुसऱ्या कोणत्याही संख्येनं डिवाईड होत नाही. फक्त प्राईम नंबरला कोणताही प्राईम नंबर घ्या तुम्ही, जेवढे प्राईम नंबर आहेत त्या प्राईम नंबरला फक्त 2च संख्येनं डिवाईड करू शकता. ती संख्या कोणत्या आहेत, त्या संख्या एक तर 1 न डिवाईड करू शकता. हा 1 जो आहे इथं तुम्ही दिसत नसेल, 1 न डिवाईड करू शकता तुम्ही. 1 न कोणत्याही संख्येला डिवाईड करू शकता, जो होल नंबर असेल तर 1 न, आणि ती स्वतः संख्या आहे का नाही, नंबर इटसेल्फ म्हणू आपण, नंबर इटसेल्फ म्हणजे ती स्वतः संख्या आणि
1नं ह्या 2 संख्येनं तुम्ही डिवाइड करू शकता कोणत्याही प्राईम नंबरला. आता त्याच्यापैकी कोणता घेऊन बघा, दुसरी बाकी कोणत्याही नंबरनं कोणत्याही संख्येनं तुम्ही त्याला डिवाइड करू शकत नाही. फक्त 2च संख्येनं तुम्ही त्याला डिवाइड करू शकता, एक तर 1नं आणि त्या स्वतः त्या संख्येनं. हे कळलं असेल तुम्हाला प्राईम नंबर. मग आता हे प्राईम नंबर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जर कळल्या असतील तर तुम्हाला पहिला प्रश्न काय आहे, तर पहा प्रश्न काय आहे. वाटलं तुम्ही प्राईम नंबर इथं तुमच्या याच्यासाठी लिहून ठेवतो साईडला कुठेतरी. कुठं लिहून ठेवू, पहा इथं लिहितो मी 2 3 5 7 11 13, त्याच्यानंतर तुमचा 17 19 इथपर्यंतच ठीक आहे. याच्या जास्त येणार नाही तुम्हाला, कारण सम तुमची याच्यापेक्षा जास्त जाणारच नाही. ठीक आहे, डॅश डॅश हे तुमचे प्राईम नंबर आहेत. तर सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ प्राईम नंबर. म्हणजे जर तुम्ही बेरीज केला, समजा 1 आणि 1 हा या दोघांची जर बेरीज केला तर तुमची किती येते, 2 येते. मग 2 हा प्राईम नंबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 आणि 2 काय 3 आहे, 1 आणि 2ची जर बेरीज केला तर 3 येते, हे पण प्राईम नंबर आहे. म्हणजे हे पण झालं तुमचं. आणि 1 आणि 3ची जर बेरीज केला तर तुमचं 4 येते, पण 4 याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे 4 प्राईम नंबर नाही. आणि 1 + 4ची जर बेरीज केला तर 5 येते, त्यामुळे 5 प्राईम नंबर आहे. ठीक आहे. 1 + 5ची बेरीज केला तर 6 येते, हा 6 पण प्राईम नंबर नाही आहे. 1 + 6ची जर बेरीज केला तर तुम्ही 7 येते, 7 प्राईम नंबर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिशन करायचे, वरल्या याची दोघांची काय करायचे, या डायवरला नंबर आणि ह्या डायवरला नंबर, म्हणजे ह्या दोन्ही डायसवरल्या नंबरची बेरीज करायचे. आणि बेरीज केल्यानंतर तुम्हाला बघायचे ती जर याच्यामध्ये बसत असेल, म्हणजे ह्यापैकी कोणता अंक येत असेल तर तो प्राईम नंबर आहे, अन्यथा तो तुमचा प्राईम नंबर आहे का नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सोडू शकता. तर पहा मी काय करतो, हे वरलं तर आपल्याला लागणार नाही. आता हे आपण याचं उत्तर बनवलं तर इथंच मी सोडून दाखवतो तुम्हाला. हे मिटवतो वरलं आणि तुम्हाला इथं सोडून दाखवतो. तर पहा इथला भाग आपण काय करू, रिकामा करून घेऊ आपल्याला सोडवण्यासाठी. ठीक आहे. हा क्वेश्चन पण मिटला. पण ठीक आहे, इथं आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे, असू द्या. हे एवढं लागणार आहे कंडिशन, फक्त जे इव्हेंट आहेत ते इव्हेंट तेवढे आपल्याला काय करायला लागणार आहेत, आणि बाकीचं वरल्याची काही गरज नाही. आपल्याला जागा कमी पडते तर मी मिटवतो. ठीक आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन काय होतं इथं तुमचा, हे होतं काय होतं, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ प्राईम नंबर. काय आहे तुमचा इव्हेंट असं आपण इव्हेंट काय म्हणू शकता तुम्ही, वाटलं तर ह्याला इव्हेंट काही घेऊ शकता, वाटलं तर तुम्ही हे पण मिटून टाकतो. ठीक आहे, हे पण मिटून टाकतो तुम्हाला. तर इव्हेंट काय आहे तुमचा, इव्हेंट इथं दिलं नाही. मागच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इव्हेंट ABC दिलं होतं, तर तुम्ही इव्हेंट काय घेऊ शकता, इव्हेंट इथं घ्या, इव्हेंट काही बी घ्या तुम्ही. ठीक आहे. इथं दिसते का नाही माहीत नाही. इव्हेंट इथं तुमच्या इव्हेंट A घ्या, इव्हेंट A घेतल्या तुम्ही. समजा इव्हेंट A घेतला, ABCD काही घेऊ शकता. इव्हेंट A का A घेतलं तर काय आहे, तर सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ प्राईम नंबर. आता लिहिलेलं आहे, वाटलं तर मी लिहिणार नाही. ठीक आहे, फक्त मी वाचून दाखवलेलं, कारण आपल्याला जागा कमी पडणार आहे. वाचून दाखवतो मी काय आहे क्वेश्चन. आणि तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 120 वर हा क्वेश्चन दिलेला आहे. वाटलं तर तो क्वेश्चन पाहू शकता तुम्ही. इव्हेंट A का आहे तुमच्या पुस्तकामध्ये E म्हणलेलं आहे, वाटलं तर E म्हणू, तुम्हाला कन्फ्युजन कशाला. A म्हणा E म्हणा काही फरक पडत नाही. ABCD घ्या किंवा EH घ्या, काही घेऊ शकता. E घेतला तर ठीक आहे, कारण तुम्ही पुस्तकामध्ये क्वेश्चन बघता तर आणि कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळं इव्हेंट घ्या. तर इव्हेंट त्यांनी काय दिलेलं आहे, इव्हेंट म्हणजे जो आता लिहिलेला क्वेश्चन, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ प्राईम नंबर. तर प्राईम नंबर बघायचं, शोधायचं. तुम्हाला हे प्राईम नंबर लिहून दाखवलेत. मग तुमचा 1,1 येईल का, येईल, कारण 1 + 1ची जर बेरीज केला तर 2 येते. तर मी इथून लिहायला सुरू करतो. ठीक आहे. इव्हेंट तुमचा आपण काय घेतो, E बरोबर काय असणार, इथून लिहतो मी. E बरोबर काय असणार आहे पहा, तुमचं 1,1 काय घेतलं, या दोघांची बेरीज केली तर 2 येते, 2 प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर 1,2 हा पण आलेला आहे. त्याच्यानंतर 1,3 येईल का, 1,3 येणार नाही, कारण हा काय आहे, 1,3 तुमचा काय आहे, 1,3 आहे तुमचं. 1,3 हे 4 होईल, 4 प्राईम नंबर नाही. आणि 1,5 येईल तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1, ह्याच्यामध्ये विसरण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत, थोडंसं काळजीपूर्वक करावं लागेल. तर 1,5 येणार नाही, 1,6 येईल लास्टला. ठीक आहे. 1,6 म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा हा 1 2 झाला, हा 3 आहे, हा 4 होतो तर येणार नाही. बेरीजेची 5 होतील, हा 6 होईल, येणार नाही, हा 7 होईल, म्हणजे 2 कटले 4 येतील. ठीक आहे, 4 आलेले. त्याच्यानंतर तुमचं काय ह्याच्यामध्ये बघा 2,1 म्हणजे हा येईल तुमचा 3 होईल, म्हणजे काय येईल लास्टला तुमचा, ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कॉमा असतं. 2,1 आलेला आहे इथं तुमचा. 2,2 म्हणजे 4 होईल, 4 नाही आहे. 2,35 होईल तुमचा, 2,3 येईल तुमचा.
त्याच्यानंतर 2,4 6 होईल, येणार नाही. 2,5 7 होईल, हा येऊन जाईल. 2,5 हा 7 होईल, येऊन जाईल हा. ठीक आहे. त्याच्यानंतर 2,6 8 होईल, येणार नाही. ठीक आहे. 3,1 4 होईल, येणार नाही. 3,2 5 होईल, येऊन जाईल. ठीक आहे. इथं वाटलं तर काय करतो मी, इथंच लिहितो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाते. 3,2 5 होईल, येऊन जाईल. 3,3 6 होईल. 3,4 7 म्हणजे 3 आणि 4 7 होतील, येईल. ठीक आहे. 3,4 आलेला आहे तुमचा. 3,5 8 होईल आणि 3,6 9 होईल. 9 पण प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 आणि 1 तुमचा काय होईल, 5 होईल, येऊन जाईल. 4,1 ह्याच्यामध्ये 4,2 हा 6 होईल, 6 नाही आहे. 4,3 येऊन जाईल तुमचा. 4,3 त्याच्यानंतर 4,4 8 होईल, येणार नाही. 4,5 9 होईल, येणार नाही. 4,6 10 होईल, येणार नाही. 5,1 6 होईल, येणार नाही. 5,2 7 होईल, येऊन जाईल. 5,2 ठीक आहे. 5,3 8 9 10 तुमचा हा 5,6 11 येऊन जाईल. ठीक आहे. 5,6 11 प्राईम नंबर आहे. ठीक, इथपर्यंत झालं तुमचं क्लिअर. त्याच्यानंतर तुमचं आहे लास्टला हे पहा 6,1 7 पहा 6,1 7 झालेला आहे. त्याच्यानंतर 6,2 8 नाही येणार. 6,3 किती होईल तुमचा 9 होईल, येणार नाही. 6,4 10 होईल, नाही येणार. 6 आणि 5 हा तुमचा होईल 11 येईल आणि 6,6 तुमचा 12 होईल, येणार नाही. म्हणजे 6,5 येईल लास्टला तुमचा. ठीक आहे. तर वाटलं तिथंच लिहू आपण 6,5 म्हणजे अशा प्रकारचे हा कर्ली ब्रॅकेट क्लोज करून टाका आणि थोडंसं एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, कारण याच्यामध्ये कोणतेही तुम्ही मिस करण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. किती झालेले आहेत पहा तुमचे, म्हणजे एन ऑफ ई किती आहे तुमचा, एन ऑफ ई इज इक्वल टू किती आहे मोजायचे 1 2 है का नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 तर किती आलेले तुमचं 16 आलेलं आहे. म्हणजे आपण एक काय केलेलं आहे 15 यायला पाहिजे. एक आपण कोणतं तरी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. एक बारचं काउंट करू आणि चेक करून घेऊया. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 ठीक आहे. 8 9 10 11 12 13 14 15 15च आहेत बरोबर. ठीक आहे. काउंट आपली काउंटिंग चुकली होती तर 15च आहेत. तर 15 यायला पाहिजे 15च आहेत बरोबर. ठीक आहे. हे 15चे 15 आहेत बरोबर आहे सगळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा तुमचा इव्हेंट ई झालेला आहे. इव्हेंट ई म्हणजे पहिला इव्हेंट. दुसरा काय आहे तुमचा, आता दुसरा इव्हेंट काय सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज मल्टिपल ऑफ 5. आता तुमचं काय आहे इव्हेंट, नेक्स्ट इव्हेंट काय आहे तुमचं हे मिटून टाकतो मी आता. हे झाले तुमचा हा क्वेश्चन सोडू. तर सेकंड नंबरचा इव्हेंट काय आहे तुमचा, तर सेकंड नंबर हे झाले तुमचं, हे लिहून घ्या आणि हे मिटून टाकतो. तर तुमचा इव्हेंट नेक्स्ट इव्हेंट तुमचा इव्हेंट काय आहे तो पहा. सम ऑफ द काय आहे, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे अपर फेसवरला जो आहे का नाही सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 5. मी शॉर्टमध्ये लिहितो. इव्हेंट तुमचा नेक्स्ट ई झाला. त्याच्यानंतर आपण काय घेऊ एफ एफ ई एफ काही घेऊ शकता तुम्ही. इव्हेंट एफ तर तुमचं काय असते अपर फेसवरली काय सम असायला पाहिजे मल्टिपल ऑफ 5. शॉर्टमध्ये लिहितो मी, तुम्ही पूर्ण लिहायचे मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5. आता मल्टिपल ऑफ 5 तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील. मल्टिपल ऑफ 5 का आहेत हे लिहायचं नाही, फक्त माहीत असायला पाहिजे. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे तुमचा 5चा टेबल, म्हणजे 5 असेल 10 असेल त्याच्यानंतर तुमचा किती असेल 15 असेल त्याच्यानंतर 20 असेल डॅश डॅश सो ऑन. तर मल्टिपल ऑफ 5 सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 5. तर ठीक आहे. सिम्पल आहे पा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांची बेरीज ह्याची केली तर तुम्हाला एकतर 5 यायला पाहिजे 10 यायला पाहिजे 15 यायला पाहिजे 20 यायला पाहिजे. 20च्या पर्यंत येणारच नाही, याच्या पुढे तर येणारच नाही. जास्तीत जास्त 20 म्हणजे 15च्या मध्येच येऊन जाईल जास्तीत जास्त. ठीक आहे. तर ॲडिशन करा. 1 + 1 2 9 3 9 4 5 हा आलेला आहे तुमचा. 1 + 4 5 5 हा मल्टिपल आहे. तर ठीक आहे. म्हणजे तुमचं काय आहे एफ इज इक्वल टू काय असणार आहे एफ इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये लिहा. तर पहिल्या याच्यामध्ये मिळालेला आहे तुम्हाला 1,4. 1,4 हा नंबर मिळालेला आहे 1,4. ठीक आहे. त्याच्यानंतर 1,5 6 आणि हा 7 होईल. त्याच्यानंतर 3 4 म्हणजे मी बेरीज सांगतो तुम्हाला 2,3 5 हा झालेला तुमचा. ठीक आहे. याच्यामध्ये एक मिळाल 2,3 मिळालेला आहे. ठीक आहे. 2,3 हा 6 होईल, हा 7 होईल, हा तुमचा 8 होईल. नाही 4 हा 5 3,2
3,2 मिळाला होता, ठीक आहे 5 होईल. त्याच्यानंतर 3,3 6 9 9, त्याच्यानंतर तुमचा 8 आणि हा तुमचा 9, ठीक आहे. त्याच्यानंतर हा 5 होईल 4,1, त्याच्यानंतर तुमचा 4,1 5 होईल, ठीक आहे. हा 4,2 6 7 8 9, त्याच्यानंतर हा 10 होईल तुमचा 4,6 10 होईल, हा येऊन जाईल 4,6 10 येऊन जाईल तुमचं काय आहे 4,6, हा पण मिळालेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं पहा 5,1 6 झालेला नाही, 7 8 9, हा 5,5 10 होईल तुमचा. 5,5 काय होईल तुमचा 10 होईल, इथं लिहि तुम्ही 5,5, ठीक आहे. हा 5,5 तुमचा 10 झाला. 5,6 11 6,1 7 8 9 10 6,4 10 होतो. 6,5 नाही 12 12पर्यंत आलेली आहे तुमची ॲडिशन, ठीक आहे जास्तीत जास्त. तर एवढेच तुम्हाला भेटलेले आहे, ठीक आहे. सॅम्पल पॉईंट्स मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथं लिहितो देअरफॉर तुमचं एन ऑफ एफ सॅम्पल पॉईंट किती आहेत तुमचे 7 आहेत. तर अशा प्रकारे हा तुमचा सुद्धा इव्हेंट जो आहे इव्हेंट एफ आहे का नाही, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज अ मल्टिपल ऑफ 5, हा तुमचा सोडून झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हेंट आहे, नेक्स्ट इव्हेंट काय आहे तुमचा इव्हेंट जी म्हणू आपण त्याला, इव्हेंट जी म्हणू. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 25. पहा आता हे तुमचं हे झालेलं आहे, हे मिटून टाकतो मी तुम्हाला, ठीक आहे. हे मिटून टाकतो. हे मिटवल्याच्या नंतर तुमचा नेक्स्ट 3rd नंबरचा इव्हेंट आहे. इव्हेंट त्याला आपण नाव देऊ, काही नाव देऊ शकता, असं काही नाही. ह्या इव्हेंटला इव्हेंट दिलं नाही त्याने नाव वगैरे, तर आपण द्यायचं एफ. पहिला आपण दिला होता काय ई दिला होता, दुसरा एफ, त्याच्यानंतर जी दिलेला आहे. नेक्स्ट तुमचा इव्हेंट जी दिसते का माहीत नाही मला, दिसत असेल तुम्हाला, पहा. तर इव्हेंट जी, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 25. तर तुमची सम काय यायला पाहिजे, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस काय आहे तुमची, त्यांनी 25 सांगितली. मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 25. आता लक्षात घ्या, कोणत्याही याची जर तुम्ही ॲडिशन केली आहे ह्या सगळ्यांची, जास्तीत जास्त तुमची ॲडिशन कोणत्या अंकाची होऊ शकते, मोठे म्हणजे पहिला अंक सगळ्यात कमीत कमी ॲडिशन तुमची 2 येऊ शकते. 1 + 1 2, ह्याच्या 2 येईल 2, आणि जास्तीत जास्त ॲडिशन तुमची याची येईल, कारण दोन्ही नंबर सगळ्यात मोठे आहेत, पहिलाही नंबर दुसराही नंबर मोठा आहे, तर 12 येईल. म्हणजे तुम्हाला 15 ॲडिशन कोणत्याही याची जर ॲडिशन केल्या तुम्ही 15 आपला 25 ॲडिशन तर येणारच नाही तुमची, जास्तीत जास्त ॲडिशन तुमची 12 येणार आहे अपर फेसची. त्याच्यामुळं हा सेट तुमचा कसा असणार आहे, नल सेट असणार आहे. नल सेट म्हणजे जी इज इक्वल टू तुमचं काय आहे, नल सेट म्हणजे रिकामाच असणार आहे. याच्यामध्ये एकही सॅम्पल पॉईंट नसणार आहे तुमचा, एकही सॅम्पल पॉईंट नसणार आहे, एकही सॅम्पल पॉईंट, कारण तुम्हाला एकही व्हॅल्यू भेटणार नाही याची. कारण कोणत्या याची जर तुम्ही अपर फेसच्या नंबरची जर ॲडिशन केल्या, बेरीज केल्या, तर 25 भेटणार नाही. म्हणजे जी इज इक्वल टू तुमचं काय असेल, नल सेट असेल. आणि नल सेट काय असते, नल म्हणजे रिकामा सेट, एम्प्टी सेट पण म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. हे बघितलं असेल, त्यालाच आपण नल सेटचा सिम्बॉल, ह्यालाच आपण अशा प्रकारे दाखवतो. हे नल सेटचा सिम्बॉल आहे, ठीक आहे. नल सेट यालाच एम्प्टी सेट पण म्हणतो, ठीक आहे. मग एन ऑफ जी काय असेल तुमचं, देअरफॉर तुमचं काय असेल, एन ऑफ जी, तर तुमचं काहीच एलिमेंट नाही याच्यामध्ये, तर 0 असेल. एन ऑफ जी काय असेल तुमचा, हा 0 असेल. काय असेल तुमचा, हा 0 असेल, ठीक आहे. कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर हा सुद्धा झालेला. त्याच्यानंतर लास्ट इव्हेंट आहे इव्हेंट एच, ठीक आहे. इव्हेंट एच काय, डिजिट्स ऑन द अपर फेस ऑफ द फर्स्ट डाय इज लेस दॅन द डिजिट्स ऑन द सेकंड डाय. पहा काय आहे, द नंबर ऑन द अपर फेस इज फर्स्ट डाय इज लेस दॅन द डिजिट्स ऑन द सेकंड डाय. म्हणजे सरळ त्यांचं काय म्हणणं आहे, आता 2 डाय आहेत तुमचं, पहिला एक डाय आहे, हा दुसरा आहे, ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, असं कळणार नाही तुम्हाला, हा ठीक आहे बरं चालते. हा तुमचा एक डाय आहे आणि हा दुसरा डाय आहे, म्हणजे ह्या डायवर तुमचे काहीतरी नंबर येत जातील, बरोबर आहे. ह्या डायजवर काहीतरी नंबर येत जातील, या डायजवर काहीतरी नंबर येत जातील, आणि त्याला आपण असं लिहिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 जर आला, याच्यामध्ये 2 आला, तर 1,2. ह्याच्यामध्ये 2 आला, ह्याच्यामध्ये 1 आला, काही येऊ शकतं. याच्यामध्ये 2 आला, याच्यामध्ये 4 आला, असं काही घेतो मी सॅम्पल. मग त्यांनी असं सांगितले, तुम्हाला समजून घ्या. तर त्यांनी काय सांगितलं, डिजिट ऑन द अपर फेस ऑफ द फर्स्ट डाय इज लेस दॅन द डिजिट्स ऑन द सेकंड डाय. म्हणजे हा समजा फर्स्ट धरला आणि हा सेकंड धरला, तर हे जे अंक आहेत, हे अंक काय असले पाहिजे, पहिल्या डायवरले कमी असले पाहिजे,
दुसऱ्या डायपेक्षा, म्हणजे 1 हा छोटा आहे, म्हणजे इकडला पहिला नंबर सरळ सरळ भाषेत जर बोललं तरी लिहिलं आहे हे पहिला नंबर छोटा असला पाहिजे याच्याबरोबर, म्हणजे बरोबर चालणार नाही, छोटा असला पाहिजे. म्हणजे हा 1 छोटा आहे, 2 मोठा आहे, हा 1 छोटा आहे, म्हणजे हे सगळे येतील. त्याच्यानंतर हा येईल का नाही, कारण हा 2 मोठा आहे 1पेक्षा, हे येणार नाही. असं म्हणजे पहिल्या डायवरला नंबर आहे, हा दुसऱ्यावरला आहे, आणि हा पहिल्या डायवरला हा नंबर काय असला पाहिजे तुमचा, हा इकडला छोटा नंबर असलेले घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे, हे कळलं असेल तर लिहून घेऊया आपण. चालते, हे मिटवतो मी आणि आपण इव्हेंट तुमचा डायरेक्टली इव्हेंट कोणता आहे लास्टला तुमचा जो इव्हेंट आहे तो काय झालेला आहे आपलं EFG, त्याच्यानंतर एच. आता ते इव्हेंट लिहून घ्या तुम्ही, मी लिहित बसणार नाही. एच काय असणार आहे ते लिहून घेऊया आपण. एच इव्हेंट एच बरोबर, म्हणजे एच इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं, पहा पहिल्या डायवरला छोटा असला पाहिजे. ठीक आहे, हे बरोबर आहे, येणार नाही, म्हणजे हा पहिला छोटा आहे तर हे सगळे येऊन जातील. हा छोटा आहे, हा मोठा आहे, हा एक छोटा आहे 3पेक्षा, एक छोटा आहे 4पेक्षा, एक छोटा आहे 5पेक्षा, हे सगळे 5च्या 5 येऊन जातील तुमचे. पहिल्या याच्यात काय येईल 1,2 येईल, 1,3 येईल, 1,4, 1,5, त्याच्यानंतर 1, तुमचा काय असेल 6. हे सगळे तुमचे काय आहेत, छोटे आहेत. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. इथपर्यंत काही अडचण आहे का, इथपर्यंत काही अडचण नाही तुम्हाला. ठीक आहे, हा 5 आहे. हे एवढं याच्यावरला क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर पहा हा 2 मोठा आहे, 1 छोटा आहे, 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर हे इथून पुढचे येतील सगळे. हा 2 छोटा आहे, 3 मोठा आहे, हा 2 छोटा आहे, 4 मोठा आहे, 2 छोटा आहे, 5 मोठा आहे, इथून पुढचे सगळे येतील. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतील तुमचे, इथून 2च्या सिरीजमध्ये काय येतील 2,3, 2,4, 2,5, आणि त्याच्यानंतर तुमचा लास्ट येईल 2,6. त्याच्यानंतर ह्या सिरीजमध्ये 3 मोठा आहे, 1 छोटा येणार नाही, 3 मोठा आहे, 2 छोटा आहे, हा 3 आणि 3 इक्वल आहे तर येणार नाही. म्हणजे इथून 3,4 पासून, म्हणजे 3च्या सिरीजमध्ये कुठून येतील 3,4, 3,5 आणि 3,6. आता 4च्या सिरीजमध्ये सरळ कळलं असेल तुम्हाला. 4च्या सिरीजमध्ये कुठून येतील तुमचे, हे इक्वल आहे इथून 4,5, 4,5 आणि 4,6 इथपर्यंत कळलं असेल. तर 5मध्ये तुम्हाला काय मिळेल, 5मध्ये एकच मिळेल. 5,5 तुमचा सेम आहे, 5,6 हा एकच राहील तुमचा. ठीक आहे, 5,6 आणि हेच झालेलं आहे तुमचं. याच्या पुढं काही भेटणार नाही, कारण ह्याच्यामध्ये हा मोठा आहे सगळ्यामध्ये, 6 सगळ्यामध्ये मोठा होत जाईल आणि लास्टला दोन्ही इक्वल होतील, त्यामुळं ह्याच्यामध्ये एकही एलिमेंट भेटणार नाही तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तर तुम्हाला काउंट करून घ्या किती आहेत ते तुमचं, म्हणजे n(h) किती मिळणार आहे काउंट करून लिहून टाका. n(h) 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 15 मिळालेलं आहे. 15 मिळालेले तुमचं n(h) किती आहे, 15 आहे. ठीक आहे, n(h) तुम्हाला मिळालेला आहे 15. तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन मोठा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व करून झालेला आहे. ह्याच्यानंतर जो प्रॅक्टिस सेट 5.3 आहे तो आपण काय करूया, बघून घेऊया. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलं आहे. तर आपण काय पाहतोय, प्रॅक्टिस सेट 5.3 पाहतोय. कोणतं पाहतोय, प्रॅक्टिस सेट 5.3. त्याच्यामध्ये मेन जो क्वेश्चन आहे तुमचा प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे, राईट सॅम्पल स्पेस यस, सॅम्पल स्पेस यस लिहायचं आहे, अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट n(s) लिहायचं आहे. ठीक, फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स सगळ्यासाठी लिहायचं आहे. आल्सो राईट इव्हेंट्स ABC इव्हेंट लिहायचं आहे, इन द सेट फॉर्ममध्ये लिहायचं आहे, अँड राईट n(a), n(b), n(c) हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. आता हा मेन क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये एक असे 5-7 क्वेश्चन दिलेले आहेत. तर त्याच्यामधला पहिला क्वेश्चन काय आहे तुमचा, 1 डाय इज रोल्ड. आता याच्या अगोदर आपण 2 डाय रोल केलेला क्वेश्चन बघितला, तो क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे, समजला असेल व्यवस्थित. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी चिल्लर आहे, एकदम सोपा आहे, सिंपल आहे, सगळ्यांना येऊन जाईल. पहिला याच्या अगोदरचा जर क्वेश्चन समजला असेल तर हा क्वेश्चन इझिली समजून जाईल तुम्हाला. तर पहा, तर आपण काय करूया, सोल्युशन पहा, सोल्युशन इथंच लिहून टाकूया. ठीक आहे, सोल्युशन पहा. तर 1 डाय रोल केल्यानंतर काय मिळेल, सोल्युशन पहा. सोल्युशन 1 डाय इज रोल्ड, सॅम्पल स्पेस फॉर 1 डाय इज रोल्ड, किंवा सॅम्पल स्पेस काय सरळ सरळ काय लिहू शकता, इफ 1 डाय इज रोल्ड, सॅम्पल स्पेस असं लिहितो. सॅम्पल स्पेस इथंच लिहितो, सॅम्पल स्पेस इफ 1 डाय इज रोल्ड, सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू काय असेल तुमचं, सॅम्पल स्पेस
1 डाय रोल केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल 1, 2, 3, 4, 5, 6 इथपर्यंत मिळेल, तुम्हाला 6 पर्यंतच मिळेल. ठीक आहे, सिंपल आहे. 1 डाय रोल केल्यानंतर हे तुमचं सॅम्पल स्पेस झालेलं आहे. इथपर्यंत तुमचं लिहून झाले. 1 डाय रोल तर सॅम्पल स्पेस आहे का नाही, आणि पॉईंट सॅम्पल पॉईंट तुमचा इथंच लिहून टाकतो मी देअरफॉर डायरेक्ट एन ऑफ एस इज इक्वल टू तुमचं 6. इथपर्यंत तुमचा अर्धा क्वेश्चन सोडून झालेला आहे. इथपर्यंत तुमचा अर्धा क्वेश्चन झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इव्हेंट सोडवायचा आहे. इव्हेंट ए काय सांगतो तुमचा, इव्हेंट ए आहे इवन नंबर ऑन द इवन नंबर ऑन द अपर फेस. काय करतो मी त्याच्या पुढेच लिहून टाकतो इव्हेंट ए, सरळ लिहायचं. तुम्ही हा क्वेश्चन झाला आहे, त्याच्यानंतर इव्हेंट ए असं लिहायचं आहे, इव्हेंट ए लिहायचं आहे, आणि त्याचं लिहायचं आहे काय इवन नंबर ऑन द अपर फेस. जशाच तशी ही लाईन लिहायची, इवन नंबर ऑन द अपर फेस. तर ह्याचं सोल्युशन मी काय करतो इथंच लिहून टाकतो याच्या पुढं. तर ए इज इक्वल टू देअरफॉर ए इज इक्वल टू काय असेल, ए इज इक्वल टू इवन नंबर ऑन द अपर फेस. इवन नंबर ऑन द अपर फेस तुम्हाला तर इवन नंबर सगळ्यांना माहीत असतील, 2, 4, 6, 8, 10 डॅश सो ऑन. हे 8 काय इवन नंबर आहेत. म्हणजे ज्या संख्येला तुम्ही 2 काय पूर्णपणे भाग देऊ शकता, तो 2 ज्या संख्येला पूर्णपणे डिवाइड करू शकता, आहे का नाही. इफ यू कॅन डिवाइड बाय 2, आहे का नाही, कम्प्लिटली टू एनी नंबर. म्हणजे कम्प्लिटली जर तुम्ही 2ने कोणत्याही संख्येला 2 जर कोणत्याही संख्येला डिवाइड करू शकता आणि डिवाइड होत असेल तर त्याला इवन नंबर बनतो. तर हे तुमचे इवन नंबर आहे सगळे, 2, 4, 6, 8, 10 हे डॅश सो ऑन. तर हे इवन नंबर आहे. तर ह्याच्यामधले इवन नंबर कोणते कोणते तुमचा, हा 2 इवन नंबर आहे, 4 इवन नंबर आहे, 6 इवन नंबर आहे. इवन नंबर ऑन द अपर फेस म्हणजे तुमचं काय येणार याच्यामध्ये, ए 2, 4, 6 हे तुमचं सेट येणार आहे. आणि याच्या खालीच मी इथं काय लिहितो, देअरफॉर तुमचं इथं जाऊ द्या. ठीक आहे, तर इथं लिहितो देअरफॉर तुमचं एन ऑफ ए काय असणार आहे, एन ऑफ ए इज इक्वल टू तुमचं 3. ह्याचं उत्तर झालेलं आहे तुमचं. हे लिहायचं इव्हेंट आणि त्याचं उत्तर मी हे लिहून टाकलेलं आहे इथं. हे कळलं असेल तुम्हाला, म्हणजे एन ऑफ ए झालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं एन ऑफ ए झाले, त्याच्यानंतर तुमचं इव्हेंट बी काय आहे तुमचा, इव्हेंट बी आहे ऑड नंबर ऑन द अपर फेस, ऑड नंबर ऑन द अपर फेस. तर ह्याचं सोल्युशन मी इथं लिहितो. ठीक आहे, आता हे बी, आता ए बी कळल्यावर लिहिल्यामुळे तुम्हाला कळून जाईल. इथं लिहितो मी. ठीक आहे, याचं सोल्युशन बी इज इक्वल टू देअरफॉर बी इज इक्वल टू काय असणार आहे, ह्याचं लिहितो. इवन नंबर कळले, तुम्हाला ऑड नंबर माहीत असतील, 1, 3, 5, 7, 9, 11 डॅश सो ऑन हे ऑड नंबर आहेत. म्हणजे कोणत्याही संख्येला जर तुम्ही 2 डिवाइड केल्यानंतर जो कॅरी 1 उरतो, म्हणजे हातचा जो 1 उरतो, आहे का नाही, रिमाइंडर 1 उरतो. कोणत्याही संख्येला तुम्ही 2 जर डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 उरत असेल तर तो तुमचा कोणता नंबर असतो, ऑड नंबर असतो. ठीक आहे, तर 1, 3, 5, 7, 9, 11 हे ऑड नंबर आहे. तर याच्यापैकी बघा ऑड नंबर काय असेल तुमचा, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, म्हणजे 3 भेटतील. म्हणजे बी इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं 1, ठीक आहे, 1, 3, 5 हे तुमचे ऑड नंबर आहेत. देअरफॉर तुमचं एन ऑफ बी काय भेटेल, एन ऑफ बी इज इक्वल टू तुमचं 3 भेटणार आहे. एन ऑफ बी पण 3 मिळणार आहे. आता हा एन ऑफ बी हे झाले तुमचं. आता इव्हेंट सी पहा, प्राईम नंबर ऑन द अपर फेस. तुमचा सी का आहे, प्राईम नंबर ऑन द अपर फेस. तर प्राईम नंबर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्या अगोदर सांगितले मी तुम्हाला. प्राईम नंबर काय करतो इथे लिहून दाखवतो, 2, 3, 5, 7, 11 डॅश 1 हे तुमचे प्राईम नंबर आहेत. त्याच्या अगोदरच तुम्हाला प्राईम नंबर आहेत का आहे ते सांगितलेलं आहे. तर सीचं मी इथं लिहितो प्राईम नंबर ऑन द अपर फेस. तर सी इज इक्वल टू काय असेल वाटलं तर इथं लिहितो. देअरफॉर तुमचं सी इज इक्वल टू, देअरफॉर सी इज इक्वल टू काय असणार आहे, सी प्राईम नंबर कोणते कोणते आहेत तुमचं. हा 1 प्राईम नंबर नाही, 2 आहे, आणि 2 हा फक्त ओनली इवन प्राईम नंबर आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. 2, 3, 5 हे पण तुमचं 2, 3, 5 हे 3 प्राईम नंबर आहेत. 2, 3, 5 म्हणजे तुमचं एन ऑफ सी. देअरफॉर एन ऑफ सी पण तुमचं काय मिळालं आहे, देअरफॉर एन ऑफ सी सुद्धा तुम्हाला 3च मिळालेलं आहे. म्हणजे एन ऑफ बी, एन ऑफ सी, एन ऑफ ए हे सगळे तुम्हाला 3, 3, 3, 3 मिळालेले आहेत. अशा प्रकारे हा तुमचा पहिला क्वेश्चन काय झालेला आहे, पूर्णपणे सॉल्व करून झालेला. हा पहिला क्वेश्चन तुमचा पूर्णपणे सॉल्व करून झालेला आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, कारण लेक्चर खूप मोठं होईल, त्याच्यामुळे आपल्याला इथंच थांबावं लागेल. ह्याच्यानंतरचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तुम्हाला समजते का नाही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला समजत असेल तरी कमेंट करून सांगा कसे वाटतात व्हिडिओ, आणि जर काही समजत नसेल तरी पण कमेंट करा. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला समजेल अशा दृष्टिकोनातून शिकवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला तुमच्या काय समस्या आहेत हे कळायला पाहिजे. तुम्हाला जे काही वाटते ते तुम्ही तुमच्या मनापासून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि आम्ही त्याच्यावर जास्त
म्हणजे सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल काय करा, नक्की शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी आवर्जून सांगा. थँक्यू.